गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की या विश्वामध्ये, या पूर्ण जगामध्ये जे काही घडतं ना, ते देवाला हवं असतं तेच घडत असतं। जी काही देवाची इच्छा असते ना, तेच घडत असतं। म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये कितीतरी घटना घडत असतात। त्यांच्या आयुष्यात जे काही चांगलं वाईट घडतं ना, ते सर्व देवाने आधीच लिहून ठेवलेलं असतं। म्हणजे काय, म्हणजे नशिबामध्ये जे काही लिहिलं आहे ते कोणीही टाळू शकत नाही। असं म्हणतात ना की आलं देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चालेना। म्हणजे काय, म्हणजे देवाजीच्या मनामध्ये, भगवंताच्या मनामध्ये जे काही आलं ना, तिथे कोणीही आडवा येऊ शकत नाही। जर देवाने तुमच्या आयुष्यामध्ये आनंद लिहिला असेल ना, तर तुम्हाला कोणीही दुखवू शकणार नाही। पण तो आनंद लिहिला आहे ना, त्याचा परिपूर्ण आनंद घेण्यासाठी आपण भक्ती मार्गामध्ये राहायला हवं की नाही? मनुष्याने हा विचार करायला हवा। पण मनुष्य हा विचार करतो का? समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमचं नशीब एवढं सुंदर आहे ना, अति सुंदर, एवढं सुंदर तुमचं नशीब आहे। पण ते नशीब तसंच टिकून कधी राहील? जेव्हा आपण भक्ती मार्ग करू, जेव्हा आपण दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख पाहू, जेव्हा आपण अंतर ध्यानामध्ये, मौनामध्ये उपासना करू, तेव्हाच घडेल ना। जर आपण देवाची भक्तीच केली नाही तर हे घडेल का? कधीच घडणार नाही। बघा, हे नशीब असतात ना, बघा तुमचे नशीब असतो तो परमेश्वरच लिहित असतो आणि त्या अगोदरच लिहिलेले असतात। पण ते नशीब तसेच्या तसे टिकून ठेवायचे असतील तर आपल्याला भक्ती मार्गाची गरज आहे ना। बघा, कधी कधी कोणाच्या आयुष्यामध्ये भरपूर धन संपत्ती लिहिलेली असते। बघा, तो काही काम करत नसतो, पण त्याच्या जीवनामध्ये एवढी धन दौलत असते ना, त्याला घरी बसून सर्व त्याच्या पायाशी येतं, पण तरीसुद्धा त्याच्या जीवनामध्ये सुख नसतो, समाधान नसतं। हे का घडतं बरं? कारण त्याला एकच उपाय असतो, त्याला एकच मार्ग असतो। तो मनुष्य भक्ती मार्गामध्ये नसतो, तो नास्तिक असतो, परमेश्वराला तो मानत नसतो। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्याच्या जीवनामध्ये तुमचं नशीब चांगलंच आहे, पण अति सुंदर बनवण्यासाठी आपल्याला भक्ती मार्ग सांगितलेला आहे। आपल्याला हे 2 हात दिले आहेत ना, त्या 2 हातांनी टाळी वाजवावी, मुखामध्ये परमेश्वराचं नाम घ्यावं। जर या मुखामध्ये परमेश्वराचं, भगवंताचं नाम घेतलं नाही ना, तर हे मुख काही कामाचं आहे का? नुसतं खायला मुख दिलं आहे का? कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा। म्हणजेच जर आपल्या नशिबामध्ये आनंद लिहिला असेल ना, तर तुम्हाला कोणी दुःख देऊ शकत नाही। आणि जर त्याने तुमच्या आयुष्यामध्ये दुःख लिहिलं असेल ना, तर कोणी कितीही जवळचं असलं तरी ते तुमचं दुःख दूर करू शकणार नाही। म्हणजे काय, म्हणजे ज्याप्रमाणे या आत्म्याचं दुःख कोणी समजू शकत नाही, त्याचप्रमाणे देवाने लिहिलेल्या वेदना असतात, त्या कोणीही दूर करू शकत नाही। मग तो राजा असो किंवा रंका असो, तो कितीही शक्तिशाली असला ना, तरीही विधात्यानं जे काही लिहिलं आहे ना, ते कोणीहीच बदलू शकत नाही। ही जी नियती असते ना, ती प्रत्येक मनुष्याला धडा शिकवत असते। म्हणून आपण कर्मामध्ये राहावं। कारण का? कारण बघा, या नियतीने राजा हरिश्चंद्र तुम्हाला माहीत असेल, या राजा हरिश्चंद्राला राजापासून भिकारी बनवलेलं होतं। बघा, सुदामासुद्धा माहीत असेल,
हा भगवान श्रीकृष्णांचा परम मित्र होता, ज्यानं ही सृष्टी बनवली. त्याच्या परम मित्राला सुद्धा या नियतीनं सोडलं नाही. पण सुदामाच्या नशिबामध्ये गरिबी लिहिलेली होती. सुदामालाही धान्याच्या एक एक काळासाठी घरोघरी भटकावं लागावं. बघा, माता सीतेलाही अनेक दुःख सहन करावं लागलं ना. म्हणजेच काय? म्हणजेच तुमच्या नशिबामध्ये जे काही लिहिलं असेल ना, त्या नशिबाला तुम्हाला सामोरे जावं लागणार आहे. पण जर आपल्या नशिबामध्ये संकट जरी आलं, नशिबामध्ये दुःख जरी आलं ना, तरीही त्या नशिबाला घाबरून जाऊ नका. परत शर्तीचे प्रयत्न करा. भगवंताचं नाम घ्या, कारण हे नाम आहे ना, ते नाम तुम्हाला वेळोवेळी तारणार आहे आणि तेच आपल्याला मृत्यूनंतर सुद्धा उपयोगी पडणार आहे. आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. फार जुन्या काळातली ही गोष्ट आहे. अयोध्येतील भगवान श्रीरामाच्या नगरीमध्ये एक अत्यंत विद्वान आणि जाणकार ज्योतिषी बघा ब्राह्मणजी राहत होते. आणि जे शास्त्रामध्ये निपुण होते, त्या ब्राह्मणाचं अनोखे ज्योतिषशास्त्र आणि दूरपर्यंत पसरलेलं होतं. आणि दूरवरून लोक बघा त्यांच्याकडे भविष्य पाहण्यासाठी येत असत. तो ब्राह्मण होता ना, अत्यंत विद्वान आणि मोठा ज्योतिषीसुद्धा होता. एखाद्याच्या नशिबात काही लिहिलं आहे ना, हे दुरूनच कपाळावरच्या रेषा वाचून दाखवायचा. तो लोकांना लगेच सांगायचा. तो ब्राह्मण बघा ज्योतिषाला भूत, भविष्य, वर्तमान या तिन्ही काळांचं ज्ञान होतं. पुढे असेच दिवस जातात आणि एके दिवशी त्या ज्योतिषी ब्राह्मणाच्या घरी एक अत्यंत तेजस्वी आणि अतिसुंदर मुलाचा जन्म होतो. आणि ब्राह्मण त्याच्या पत्नीनं त्या मुलाला मोठ्या प्रेमानं वाढवतात आणि त्याचं नाव ठेवतात राजाराम. हळूहळू वेळ पुढे सरकत होता आणि त्या ब्राह्मणाचं मूल आता मोठं झालं होतं. जेव्हा ते 7 वर्षाचं झालं ना, तेव्हा एके दिवशी राजारामनं बघा ते पाहिलं की त्याच्या वडिलांसमोर अनेक स्त्री पुरुष बसलेले आहेत आणि त्यांना त्यांच्या भविष्याबद्दल विचारत आहेत. त्यांचे वडील एक एक करून सर्वांचे नशीब बघत होते. त्यांचे वडील लोकांना त्यांचा भूतकाळ सांगत होते, भविष्यकाळ सांगत होते, वर्तमानसुद्धा सांगत होते. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगत होते. जेव्हा राजारामनं हे सर्व पाहिलं ना, तेव्हा त्याला स्वतःचं नशीब जाणून घेण्याची इच्छा झाली. आणि या उत्सुकतेपोटी तो त्याच्या वडिलांकडे गेला आणि म्हणाला, बाबा, तुम्ही सर्वांचे नशीब बघता आणि त्यांच्या नशिबात काय लिहिलं आहे ना ते देखील सांगता. आज तुम्ही माझे नशीब बघा आणि माझ्या नशिबामध्ये काय लिहिलं आहे ना ते मला तुम्ही नक्कीच सांगा. राजारामचं हे बोलणं ऐकून ब्राह्मण म्हणाला, मुळात तू अजून खूप लहान आहेस. तुझे नशीब बघण्याचं अजून वय झालेलं नाही. जेव्हा तू मोठा होशील ना, तेव्हा मी तुझे नशीब नक्कीच बघेल. तुझ्या नशिबामध्ये काय लिहिलेलं आहे ना आणि तू भविष्यात काय मिळवू शकतोस याबद्दल सर्व काही मी तुला सांगेल. जेव्हा राजारामनं आपल्या वडिलांकडून असे शब्द ऐकले, तेव्हा तो म्हणाला, ठीक आहे बाबा, जेव्हा माझे वय माझे नशीब सांगण्यायोग्य होईल ना, तेव्हा मी तुम्हाला माझ्या भाग्यात काय लिहिलं आहे ना ते अवश्य सांगा. हळूहळू वेळ पुढे सरकत होता. एके दिवशी तो ब्राह्मण त्याच्या विचारामध्ये हरवून बसला होता. मग झालं असं की ब्राह्मणाचा मुलगा राजाराम खेळता खेळता ब्राह्मणाजवळ आला आणि वडिलांना त्याच्या नशीब सांगण्याचा हट्ट करू लागला. ब्राह्मण म्हणाला, ठीक आहे, मी तुझं नशीब बघतो, माझ्यासमोर येऊन बस. ब्राह्मणाने असं मुलाला सांगितल्यावर राजाराम त्या ब्राह्मणासमोर म्हणजे त्याच्या वडिलांसमोर येऊन बसला. त्यानंतर ब्राह्मणाचे डोळे बंद केले आणि आपल्या मुलाचे भविष्य पाहू लागला. त्यानंतर त्या ज्योतिष ब्राह्मणानं त्याचं पुस्तक उघडलं आणि नंतर मुलाच्या कपाळाकडे पाहिलं आणि ब्राह्मणाने त्याच्या बोटांवर काही हिशोब केला. आणि त्यानंतर ज्योतिष ब्राह्मणाने पाहिलं की माझ्या मुलाचं लग्न एका खालच्या जातीतील कुटुंबातील मुलीशी होणार आहे. हे पाहून ज्योतिष ब्राह्मणाला खूप काळजी वाटू लागली. तो विचार करू लागला, मी उच्च जातीचा ब्राह्मण आहे आणि माझ्या मुलाचे लग्न खालच्या जातीतील माणसाशी झालं तर मी कोणाला तोंड कसं दाखवू बरं.
मी कुणालाच तोंड दाखवू शकणार नाही. मग तो स्वतःशीच म्हणतो, नाही नाही, मी हे अजिबात होऊ देणार नाही. जेव्हा मी नशीब पाहू शकतो ना, तेव्हा मी नशीब बदलूसुद्धा शकतो. जेव्हा त्या ज्योतिषी ब्राह्मणानं त्याचं पुस्तक अधिक एकाग्र होऊन पाहिलं आणि काही आकडेमोड केली, तेव्हा त्याला कळालं की गंगा नदीपासून 30 कोस दूर एका मच्छीमाराचं कुटुंब राहतं आणि आजपर्यंत त्या कुटुंबामध्ये 5 मुलींचा जन्म झाला आहे. आणि त्या कोळ्याची 5वी मुलगी आहे, ती फक्त 9 महिन्यांची आहे आणि मच्छीमारानं तिचं नाव रूपवती ठेवलं आहे. माझ्या मुलाचं त्या मुलीशी लग्न होणार आहे, हे माझ्या मुलाच्या नशिबात लिहिलेलं आहे. त्या ज्योतिषी ब्राह्मणाला वाटलं की मी माझ्या मुलाचं भाग्य नक्कीच बदलेल. मी त्याचं सक्षम आहे आणि जेव्हा मी माझ्या मुलाचं भाग्य पाहिलं आहे ना, तेव्हा मी ते बदलूसुद्धा शकतो. ब्राह्मण मनात विचार करू लागला की आज मी बघेल की नशीब मोठं आहे की मी मोठा आहे. बघा, माणसाचा अहंकार असतो ना, तो प्रत्येक क्षणी बघा आडवा येत असतो, पण जो अहंकाराला दाबून ठेवतो ना आणि एकदम सुंदर मनाने विचार करतो ना, तोच श्रेष्ठ ठरतो ना. आता तो ज्योतिषी होता, तो विधात्यानं लिहिलेले नियम बदलण्यासाठी निघतो आणि चालत चालत त्याच मच्छीमाराच्या घराजवळ पोचतो. अयोध्येतील एक महान ज्योतिषी ब्राह्मण आपल्या दारात उभा असल्याचं त्या कोळ्यानं पाहिलं. तेव्हा त्या कोळ्यानं त्या ज्योतिषी ब्राह्मणाला मोठ्या आदरानं त्याच्या घरामध्ये नेलं आणि म्हणाला, तुम्ही माझ्यासारख्या गरीब माणसाच्या झोपडीमध्ये आला आहात, ही आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. ज्योतिषी ब्राह्मणानं त्या कोळ्याचं म्हणणं ऐकून घेतलं आणि म्हणाला, अरे मच्छीमार, मी काही उद्देशाने तुझ्याकडे आलो आहे. मला तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे की तुझ्या घरी 9 महिन्यापूर्वी मुलगी जन्माला आली आहे का? तेव्हा तो कोळी म्हणाला, हो ब्राह्मण देवा, 9 महिन्यापूर्वी आमच्या घरी मुलगी जन्माला आली आहे. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला की तू त्या मुलीचं नाव रूपवती ठेवलं आहेस का? तेव्हा कोळी म्हणाला, महाराज तुम्ही खरे बोलत आहात. मी माझ्या मुलीचं नाव आहे ना रूपवतीच ठेवलं आहे, कारण तिच्या चेहऱ्याचं तेज आहे ना ते चंद्रासारखं आहे. ती इतकी सुंदर मुलगी आहे ना की तिच्या सौंदर्यासारखं आजूबाजूला कोणीच नाही, म्हणून मी त्या मुलीचं नाव रूपवती ठेवलं आहे. मच्छीमाराचं हे म्हणणं ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, हे कोळी, मी भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यसुद्धा पाहू शकतो. मी या वाटेनं जात होतो तेव्हा मला दिसलं की तुझ्या घरावर एक मोठं संकट येणार आहे आणि जेव्हापर्यंत तुझी ही मुलगी तुझ्या घरात आहे ना, तेव्हापर्यंत तुझ्यावरील हे संकट टळणार नाही. त्याचबरोबर तुला पुत्र सुखसुद्धा मिळणार नाही. जोपर्यंत ती तुझ्या घरामध्ये राहील ना, तोपर्यंत तुम्हाला पुत्रप्राप्तीसुद्धा होणार नाही. तुमच्या मुलाला घरात खेळताना पाहायचं असेल ना, तर तुमच्या छोट्या मुलीला घरातून हाकलून द्यावं लागेल. त्या कोळ्याला 5 मुली होत्या, परंतु मुलगा नव्हता आणि त्याचीसुद्धा पुत्रप्राप्तीची इच्छासुद्धा होती. आणि त्यामुळं ब्राह्मणाचं हे बोलणं ऐकल्यानंतर तो घाबरूनच जातो. तो मच्छीमार लगेच घरामध्ये जातो आणि बायकोला सांगतो की हे ज्योतिषी आहेत ना, ते ब्राह्मण असं म्हणत आहेत की आपली मुलगी रूपवती जेव्हापर्यंत आपल्या घरात आहे ना, तेव्हापर्यंत आपल्या घरावर मोठं संकट राहणार आहे आणि आपल्याला पुत्र सुख मिळणार नाही. त्यामुळं आपण हिला घरातून बाहेर काढावं. नवऱ्याचं बोलण्यातून मच्छीमाराची बायको म्हणते, तुम्ही हे काय म्हणत आहात? आपली मुलगी अजून खूप लहान आहे, 9 महिन्याची आहे. तिला आपण घरातून बाहेर कसं काढू शकतो बरं? बायकोचं हे बोलणं ऐकून तो मच्छीमार बाहेर आला आणि ब्राह्मणाला म्हणू लागला, महाराज, ती नवजात मुलगी आहे, तिचं वय 9 महिन्यांचं आहे. मी तिला अशा अवस्थेमध्ये घराबाहेर कसं काढू बरं? मग तो ज्योतिषी म्हणाला, मच्छीमार पहा, यात मी तुझी मदत करू शकतो. तू एक काम कर, तुझी ही मुलगी मला दे. मी तिला तुझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं वाढवीन आणि ती मोठी झाल्यावर एखादा चांगलं वर बघून मी तिचं लग्न लावून देईल. यामुळे तुझ्या घरावर संकटसुद्धा टळेल आणि तुला पुत्र सुखसुद्धा मिळेल. मलासुद्धा पुत्री मिळेल. त्या मच्छीमाराला पुत्राची खूप इच्छा असते
आणि त्यामुळं तो त्याच्या बायकोला समजावतो आणि ती नवजात मुलगी त्या ज्योतिष ब्राह्मणाला देऊन टाकतो. आता तो ब्राह्मण मनातून खूप आनंदित होतो आणि तो त्या लहान मुलीला घेऊन तिथून लगेच निघून जातो. जाताना ज्योतिषी ब्राह्मण विचार करू लागतो की जर मी या मुलीचा गळा दाबून खून केला तर मी एका निष्पाप मुलीच्या हत्येचा पापी ठरेल. त्या मुलीपासून सुटका मिळवण्यासाठी तो ज्योतिषी एका वृद्ध महिलेच्या घराजवळ पोचतो आणि तो म्हणतो, आई तुझ्याकडे एक छोटा डब्बा असेल तर मला दे. मग ती स्त्री ब्राह्मणाकडे पाहून एक लहान पेटी आणते आणि त्या ब्राह्मणाला देते. मग तो ब्राह्मण नवजात मुलीला पेटीत ठेवतो आणि ती पेटी गंगा नदीमध्ये फेकून देतो आणि काही वेळाने ही पेटी पाण्यात बुडेल असा विचार तो करतो. अशा प्रकारे यातून मुक्त होईल. आता ब्राह्मण खूप आनंदित असतो. तो विचार करत असतो की मी माझ्या मुलाचे नशीब बदललं आहे. मी एका खालच्या जातीच्या मुलीसोबत माझ्या मुलाचं लग्न होण्यापासून थांबवलं आहे व मी भविष्यावर विजय मिळवला आहे. पण या जगामध्ये अशी कोणतीच व्यक्ती नाही जी कोणाचे नशीब बदलू शकेल. त्या मुलीच्या नशिबात ती दीर्घकाळ जगेल असं लिहिलं होतं आणि त्यामुळे ती पेटी गंगेच्या पाण्यात बुडत नव्हती. ती गंगेमध्ये तरंगत होती. पेटी गावाच्या एका काठावर पोचते आणि दुसरीकडे त्या गावातील एक पंडित नित्यनेमाने पहाटेच्या आंघोळीसाठी गंगा नदीवर येत असतात. आज सुद्धा ते आंघोळ करण्यासाठी गंगा नदीवर आले होते. तेव्हा त्या पंडिताची नजर त्या पेटीवर पडते. पंडिताने ती पेटी पाहिल्यावर तो पेटी उचलून उघडून पाहतो तर पेटीत एक अतिशय सुंदर मुलगी होती. ती मुलगी त्या पेटीमध्ये झोपून आपल्या पायाचा अंगठा तिच्या तोंडामध्ये होता. तो पंडित निपुत्रिक होता आणि तो दररोज माता गंगेला संतान मिळावं म्हणून प्रार्थना करत असे. आणि त्या मुलीला पाहून तो विचार करू लागला की आज माता गंगेनं त्यांची प्रार्थना ऐकली आहे आणि गंगेनं या मुलीला माझ्या मुलीच्या स्वरूपात पाठवलं आहे. गंगा मातेनं माझी प्रार्थना स्वीकारली आहे. अशा प्रकारे आनंदित होऊन पंडित मुलीला घेऊन त्याच्या घरी निघून जातो. पंडित आपल्या घरी पोचल्यावर तो त्या मुलीला त्याच्या पत्नीला दाखवतो. तेव्हा त्याची पत्नी म्हणते, तुम्ही ही कोणाची मुलगी आणली आहे? ही खूपच सुंदर मुलगी आहे. पंडितजी म्हणाले, गंगा मातेनं आपली प्रार्थना ऐकली आहे आणि इतके वर्ष गंगा मातेकडं संतान सुखासाठी प्रार्थना करत होतो आणि गंगा मातेनं या मुलीला आपल्या कुशीत ठेवलं आहे. आजपासून ही आपली एकुलती एक मुलगी आहे. आपण आपल्या या मुलीला खूप चांगलं वाढवू, तिला चांगले संस्कारसुद्धा देऊ आणि तिला कशाचीही कमतरता पडू देणार नाही. अशा प्रकारे पंडित आणि पंडिताच्या पत्नीनं त्या मुलीचे संगोपन सुरू केलं. हळूहळू वेळ पुढे सरकत होता आणि ती मुलगी मोठी झाली होती. मुलगी जशी वाढत गेली ना तसे तिचे सौंदर्यसुद्धा वाढत होतं. ती इतकी सुंदर झाली की तिच्यासमोर इंद्राच्या अप्सरासुद्धा फिक्या पडायच्या. ती मुलगी जरा मोठी झाल्यावर एके दिवशी पंडिताच्या पत्नीनं पतीला म्हणायला सुरुवात केली की ऐका, आपली मुलगी आता मोठी होत आहे आणि आता ती लग्नाच्या वयात आलेली आहे, म्हणून आपण चांगला वर शोधून आपल्या मुलीचं लग्न लावून द्यावं. पत्नीचं म्हणणं ऐकून पंडितजी आपल्या एकुलत्या एक मुलीसाठी वर शोधण्यासाठी घरातून निघतात. जेव्हा त्यांना जवळपास योग्य वर सापडत नाही ना तेव्हा पंडितजी त्यांच्या मुलीसाठी वर शोधत अयोध्या नगरीमध्ये पोचतात. जेव्हा तो तिथल्या लोकांना भेटतो ना तेव्हा ते विचारतात की असे कोणते ब्राह्मण कुटुंब आहे ज्यांचा मुलगा लग्नास पात्र आहे. तिथले लोक पंडिताला त्याच ज्योतिषी ब्राह्मणाबद्दल सांगतात आणि ते म्हणतात, ज्योतिषी ब्राह्मणाचे कुटुंब खूपच सुसंस्कृत आहे आणि त्यांना एकुलता एक मुलगा आहे जो खूप देखणासुद्धा आहे. तोही लग्नाच्या वयामध्ये आलेला आहे. पंडितजी, जर तुम्ही त्या ज्योतिष महाराजांच्या मुलासोबत तुमच्या मुलीचे लग्न लावून दिलेत ना तर तुमची मुलगी खूप आनंदामध्ये राहील. अशा प्रकारे लोकांचं म्हणणं ऐकून पंडितजी खूप खुश होतात आणि ज्योतिषी ब्राह्मणाच्या घराकडे चालू लागतात. जेव्हा त्या ज्योतिषी ब्राह्मणाच्या घरी पोचतात तेव्हा ज्योतिषानं पंडिताला मोठ्या आदरानं आपल्या घरामध्ये नेलं आणि नंतर एक चटई पसरली. दोघेही त्यावर बसले
आणि त्यांनी पंडितांना त्यांच्या भेटीचं कारण विचारतात. पंडितांनी ज्योतिषाला सर्व सांगितलं. आम्हाला एक मुलगी आहे जी खूप सुंदर आहे, सुसंस्कारी आहे. आम्हाला तिचं लग्न तुमच्या मुलाशी करायचं आहे. हे ऐकून ज्योतिष ब्राह्मणाला खूप आनंद झाला की माझ्या मुलाच्या नशिबात जे काही लिहिलं होतं ना ते आता बदललं जात आहे आणि एक ब्राह्मण त्याच्या मुलीच्या लग्नासाठी माझ्याकडे आला आहे. ज्योतिषी त्याच्या मुलीचे लग्न पंडिताच्या मुलीशी लावून देण्यास सहमत होतो आणि त्यानंतर लग्नाची तारीख निश्चित केली जाते. वेळ पुढे सरकतो आणि तो दिवस येतो जेव्हा पंडिताच्या मुलीचे लग्न ज्योतिषी ब्राह्मणाच्या मुलाशी होणार होतं. ज्योतिषी आपल्या मुलाच्या लग्नाची वरात घेऊन पंडिताच्या गावामध्ये पोचतो. ज्योतिषी ब्राह्मण विचार करत असतो की मी माझ्या मुलाचे नशीब बदललं आहे. मी अभ्यास केलेल्या शास्त्रामुळं माझ्या मुलाचे नशीब मी स्वतः बदललं आहे. मी माझ्या मुलाचे एका खालच्या जातीतील मुलीसोबत लग्न न लावता माझ्याच बरोबरीच्या जातीच्या ब्राह्मणाच्या मुलीसोबत लग्न लावून देत आहे. असा विचार करून तो ब्राह्मण स्वतःला खूपच श्रेष्ठ समजू लागतो. परंतु जे विधात्यानं लिहिलेलं आहे ना ते कुणीही बदलू शकत नाही हे त्या ज्योतिषी ब्राह्मणाला कधीच समजलं नव्हतं. देवाने जे काही लिहिलं आहे ना ते अपरिवर्तनीय आणि अमर आहे. ते कोणाच्या नशिबात जे काही लिहिलं आहे ना ते नक्कीच घडत असतं. मग कितीही प्रयत्न जरी केले ना तरी तुम्ही ते बदलू शकत नाही. अशा रीतीनं योगायोगाने आज त्याच मच्छीमाराची मुलगी त्या ज्योतिषी ब्राह्मणाच्या मुलाशी म्हणजे पंडिताची मुलगी बनवून लग्न करणार होती. ज्या मुलीला त्याच ज्योतिषी ब्राह्मणाने पाण्यात टाकलेलं होतं त्या कोळ्याच्या मुलीचं लग्न ज्योतिषाच्या मुलीशी होतं आणि ती मुलगी ज्योतिषाच्या घरी येते. ज्योतिषी ब्राह्मणाच्या मुलाला सुंदर पत्नी मिळाल्यामुळं त्याला खूप आनंद होतो. पंडितजींना बघा त्यांनासुद्धा त्यांच्या मुलीलाही सुंदर नवरा मिळाल्यामुळं खूप आनंद होतो. त्याचबरोबर इकडे ज्योतिषी ब्राह्मण ते सुद्धा आनंदी होतो की मी माझ्या मुलाचं भाग्य बदललं आहे. एका दिवसाची गोष्ट आहे. काही कामानिमित्त त्या ज्योतिषी ब्राह्मणाच्या मुलाला काही दिवसांसाठी अयोध्येमध्ये जावं लागलं आणि त्या दिवशी ज्योतिषी ब्राह्मण त्यांच्या ज्योतिषाच्या पुस्तकामध्ये काहीतरी वाचत होते. तेव्हा त्यांची सून सासऱ्यासाठी चहा घेऊन येते आणि सुनेला येताना पाहून ज्योतिषी पुस्तक बंद करून सुनेकडून चहाचा ग्लास घेतात आणि आरामात चहा पिऊ लागतात. पुढे काय होतं, ज्योतिषी ब्राह्मणाची ही सून मोठ्या उत्साहानं म्हणते, बाबा तुम्ही सर्वांचे नशीब बघता का? आज माझे नशीब बघा आणि मला सांगा की माझे पहिले अपत्य मुलगी होईल की मुलगा होईल. ज्योतिषाने चहा संपवला आणि सुनेचे नशीब पाहू लागला. परंतु सुनेचे नशीब बघून त्याला घामच फुटला. ज्योतिषी ब्राह्मणाला समजलं की ही तीच मुलगी आहे जिला मी गंगेत टाकलं होतं. जर मी तिला गंगेत टाकलं होतं ना मग ती माझी सून बनून माझ्या घरी कशी आली बरं? ज्योतिषी सुनेला विचारतो, अगं सुनबाई तू तुझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहेस ना? तेव्हा सुनबाई म्हणते, हो बाबा, माझे खरे आई वडील खूप क्रूर होते. त्यांनी मला वयाच्या 9 महिन्यात गंगेच्या पाण्यामध्ये फेकून दिलं होतं आणि आता जे माझे आई वडील आहेत ना त्यांनी मला नवजीवन दिलं आहे. मी त्यांना गंगेच्या पाण्यात मिळाले होते, त्यांनी मला नवजीवन दिलेलं आहे. तेव्हापासून तेच माझे पालक आहेत. जेव्हा ज्योतिषानं ही खात्री होते की त्याच कोळ्याची ती मुलगी आहे तेव्हा तिच्यापासून मुक्त होण्यासाठी त्याने आणखी एक युक्ती आखली आणि म्हणाला, मुली तुला मी पहिले अपत्य म्हणून मुलगा हवा असेल ना तर तुला माझ्याबरोबर यावं लागेल. सुनबाईनं विचारलं, बाबा मला कुठे यावं लागेल बरं? ज्योतिषी म्हणाला, तुला समुद्रकिनारी यावं लागेल. त्यानंतर सासरे आणि त्यांची सून दोघेही समुद्रकिनारी पोचतात. समुद्रकिनारी पोचल्यावर ज्योतिषाने त्यांच्या हातातून एक अंगठी काढून ती अंगठी सून बाईला दाखवून समुद्रामध्ये फेकून दिली आणि म्हणाले, मुली ज्या दिवशी तुला ही अंगठी सापडेल ना त्या दिवशी तू तुझ्या घरी येऊ शकतेस आणि जर तू तुझ्या वडिलांच्या घरी गेलीस ना तर मोठा अनर्थ होईल. जर तू आपल्या घरी आलीस ना तर तू तुझा नवरा गमावशील आणि तुझ्या वडिलांच्या घरी गेलीस ना
तर तू तुझ्या वडिलांना गमावशील. त्यामुळं तू ही अंगठी आहे ना, ती शोधल्याशिवाय कोणाच्याही घरी जाऊ नकोस. तू माझं म्हणणं ऐकलंस ना तर तुला नक्कीच मुलगा होईल. असं सांगून ब्राह्मण रूपवतीला समुद्रकिनारी सोडून त्याच्या घरी परततो. इकडे रूपवती समुद्रामध्ये अंगठी शोधत असते, पण तिला अंगठी सापडत नाही. अखेर निराश होऊन रूपवती एका वाटेने चालू लागते, परंतु कुठे जावं हे तिला काहीच कळत नव्हतं. कारण तिला तिच्या वडिलांच्या घरी जाता येत होतं ना तिच्या नवऱ्याच्या घरी. कारण ज्योतिषी ब्राह्मणानं तिला असं सांगितलं होतं की तू तुझ्या वडिलांच्या घरी गेली ना तर तुझ्या वडिलांना गमावशील, आणि तू माझ्या घरी आलीस ना तर तुझा नवरा गमावशील. त्यामुळं तिचा नाईलाज झाला होता. चालता चालता ती थोडी पुढे गेल्यावर तिला समोरून एक कुटुंब येताना दिसलं. ते कुटुंब त्याच्या गावाकडे जात होतं. त्या कुटुंबानं त्या मुलीला पाहिल्यावर ते म्हणाले, मुली, या जंगलात तू एकटी का हिंडत आहेस? इथे खूप भयंकर प्राणीसुद्धा आहेत. तुला भीती वाटत नाही का? हे ऐकून रूपवती म्हणू लागली, मी खूप संकटामध्ये आहे आणि या जगामध्ये माझं कोणीच नाही. तेव्हा त्या कुटुंबाचा प्रमुख म्हणाला, पुरी, तुझी इच्छा असेल ना तर तू आमच्याबरोबर येऊ शकतेस. जेव्हा रूपवतीनं त्यांच्या तोंडून हे शब्द ऐकले तेव्हा तिनं मोठ्या आनंदानं त्यांच्याबरोबर जाण्यामध्ये होकार दिला. अशा प्रकारे रूपवतीला त्यांच्यासोबत त्यांच्या घरी घेऊन गेले. त्यानंतर त्या कुटुंबानं तिला जेवण बनवण्यासाठी त्यांच्या घरामध्ये ठेवलं. त्या कुटुंबाचा प्रमुख हा त्या ज्योतिषी ब्राह्मणाचा अत्यंत जवळचा मित्र होता. दुसरीकडे ज्योतिषाचा मुलगा घरी परत आला आणि त्यानं पत्नी रूपवतीबद्दल विचारला असता ज्योतिषाने त्याला एक खोटी गोष्ट सांगितली की ती गंगेमध्ये स्नान करण्यासाठी गेली होती आणि तिथेच बुडून मरण पावली. ज्योतिषाच्या मुलाचं हे ऐकलं तेव्हा त्याला खूप वाईट वाटलं. दुसरीकडे ज्या गावामध्ये जे कुटुंब राहत होतं त्याच गावातील एक पंडित आपल्या मुलीचा प्रस्ताव घेऊन ज्योतिषी ब्राह्मणाच्या घरी पोचला. जेव्हा पंडितानं ज्योतिषासमोर त्याच्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा ज्योतिषी त्या पंडिताला म्हणाले की आम्ही आमच्या मुलाचं लग्न तुमच्या मुलीसोबत करू, पण लग्नापूर्वी आम्हाला आधी तुमच्या मुलीला पाहायचं आहे. त्यानंतर आम्ही आमच्या मुलाचं लग्न आहे ना ते तुमच्या मुलीसोबत करू. कारण ज्योतिषी ब्राह्मणाला अजूनही भीती वाटत होती की असं होऊ नये की त्या मच्छीमाराच्या मुलीचं लग्न पुन्हा माझ्या मुलासोबत व्हावं. पंडितांनी ज्योतिषाची ही आट मान्य केली. आता ज्योतिषी ब्राह्मण त्याच पंडिताच्या गावाकडे आपल्या मुलाला मुलगी पाहण्यासाठी निघाला. दुसरीकडे ज्योतिषाने समुद्रात जी टाकलेली अंगठी होती ती एका माशाने गिळाली होती. ती एके दिवशी एका मच्छीमाराने समुद्रात जाळं टाकलं आणि तोच मासा त्या जाळ्यामध्ये अडकला ज्याने ती अंगठी गिळली होती. पकडलेले मासे विकण्यासाठी मच्छीमार त्या कुटुंबाच्या घरी पोचला जिथे रूपवती जेवण शिजवण्याचं काम करत होती. कुटुंबाच्या प्रमुखाला मासे खायला आवडायचे म्हणून त्यानं त्या कोळ्याकडून काही मासे विकतसुद्धा घेतले आणि ते मासे घेऊन तो रूपवतीला म्हणाला की मुली, तू माझ्यासाठी हे मासे बनवशील का? रूपवती म्हणाली, बाबा, मी मासे खात नाही, पण तुमच्यासाठी नक्कीच मी बनवून देईल. आणि अशा प्रकारे ती मासे घेऊन स्वयंपाकघरामध्ये कापायला लागली. रूपवतीनं मासा कापला आणि तेव्हा तीच अंगठी त्या मासेच्या पोटामध्ये सापडली. ज्या ज्योतिषी ब्राह्मणानं जी समुद्रामध्ये टाकली होती त्या माशाच्या पोटातून ती अंगठी काढल्यानंतर ती अंगठी जमिनीवर पडली. जेव्हा रूपवतीनं ती अंगठी पाहिली ना तेव्हा तिने ती अंगठी ओळखली आणि ती अंगठी सापडल्यानं तिला खूप आनंद होतो. दुसरीकडे ज्योतिषी ब्राह्मण आपल्या मुलासह पंडिताच्या गावामध्ये पोचतो आणि त्यानं आपल्या मुलाला सांगितलं की बेटा, या गावात आमचा एक चांगला मित्र राहतो. आम्ही आधी त्यांच्याकडे जाऊ, त्यानंतर त्या घरामध्ये तुझे लग्न होणार आहे तिथे जाऊ. पुढे काय होणार? ज्योतिषी ब्राह्मण त्याच्या मुलासह त्या कुटुंबाच्या घरी पोचतो जिथे रूपवती अन्न शिजवण्याचं काम करत होती. जेव्हा त्या कुटुंबाच्या प्रमुखानं आपला मित्र येताना पाहिलं तेव्हा त्याला खूप आनंद झाला आणि त्याने त्याचं स्वागतसुद्धा केलं आणि त्याला आपल्या घरामध्ये नेलं. मग त्याने रूपवतीला हाक मारली
मुली आमचे जवळचे मित्र आलेले आहेत, कृपया त्यांच्यासाठी जेवण पाण्याची व्यवस्था कर. रूपवती पाणी घेऊन आली तेव्हा तिला तो ज्योतिषी ब्राह्मण दिसला आणि ज्योतिषानं त्याच्या सुनेला रूपवतीला पाहिलं. तेव्हा ज्योतिषाच्या मुलानं रूपवतीला पाहिलं तेव्हा तो वडील म्हणू लागला, बाबा रूपवती मेली असं तुम्ही खोटं का बोललात बरं? माझी पत्नी अजूनही जिवंत आहे आणि माझी पत्नी माझ्यासमोर उभी आहे. तुम्हाला सत्य माहीत असून सुद्धा तुम्ही मला दुसऱ्या मुलीशी लग्न का करायला सांगता? तेव्हा ज्योतिषी ब्राह्मण म्हणतो, मुला मी भरकटलो होतो. विधात्यानं लिहिलेलं भाग्य बदलण्यासाठी मी खूप प्रयत्न केले आणि पापसुद्धा केले. मी तुझे नशीब बदलण्यासाठी खूप प्रयत्नसुद्धा केले. मला माझ्या ज्ञानाचा खूप अभिमान होता, म्हणूनच मी तुझे लग्न आहे ना तुझे नशीब बदलण्याचा प्रयत्न केला. परंतु विधात्यानं तुझ्या नशिबामध्ये जे लिहिलं होतं ना तेच घडून आलं आणि आता तुम्ही सगळ्यांनी मला माफ करा. मी माझ्या सुनेचा स्वीकार करत आहे. देवाच्या पुढे कोणाचंही काही चालत नाही हे मला आज चांगल्या प्रकारे समजलं. समर्थांनी सांगितलेलं आहे. या कथेचं तात्पर्य काय बरं? हा मनुष्य असतो ना तो नशिबावर अवलंबून राहतो, पण नशिबावर अवलंबून राहणं हे सर्वात चुकीचं आहे. जो नशिबावर अवलंबून राहतो ना तो या विश्वामध्ये कधीच सक्सेसफुल होत नाही. म्हणजेच काय? म्हणजेच माणसाचं सर्वात महत्त्वाचं कर्तव्य आहे की नेहमी काम करत राहिलं पाहिजे, आपले कर्म करत राहिले पाहिजे. म्हणजेच कधीही माणसानं नशिबावर कधीच अवलंबून राहू नये. म्हणजे ज्याप्रमाणे ज्योतिषी ब्राह्मणानं खूप प्रयत्नसुद्धा केले, पण तो त्याच्या मुलाचं लग्न आहे ना ते नशीब बदलू शकला नाही. कारण कोणाच्याही नशिबात देव जे काही लिहितो ना तेच घडत असतं. पण याचा अर्थ असा नाही की व्यक्तीनं काही कामच करू नये, नशिबावर अवलंबून राहावं, तर ही सरळ सरळ चुकीची गोष्ट आहे. समर्थांनी या जीवाला सांगितलेलं आहे, या विश्वामध्ये असा एकमेव भक्तिमार्ग आहे जो समर्थांनी सांगितलेला आहे की हा भक्तिमार्ग आहे ना या भक्तिमार्गामध्ये नशीबसुद्धा पलटू शकतात. कारण भगवंत आहे ना जो तुमचं नशीब लिहू शकतो तो पलटू शकत नाही का? पण त्याला काय करायला हवं? आपण भक्ती मार्गामध्ये राहायला हवं. आपल्या जीवनामध्ये चांगलं कर्म करायला हवे. आपल्या जीवनामध्ये 2 वेळची उपासना करायला हवी, ती सुद्धा पूर्ण दिवसामध्ये. पहाटे बघा ब्रह्ममुहूर्तावर पहिली उपासना आणि दुसरी उपासना संध्याकाळी, म्हणजे 2 उपासना आहेत ना. तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये जर केल्या ना तर तुमचे नशीबसुद्धा बदलायला वेळ लागणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.